मित्रांनो, तुमच्या आधार कार्डशी जर मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तो मोबाईल नंबर हरवलेला असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करू शकता. ते डाउनलोड कसं करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून A to Z माहिती पाहणार आहोत. एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ती प्रोसेस करण्यासाठी सिंपली आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि आधार टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर भरपूर ॲप्लिकेशन दिसतील. यामध्ये सेकंड नंबरला पाहू शकताय आधार लोगो तुम्ही पाहून घ्या. हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड म्हणजेच इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी आता ओपन करतोय. ओपन केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये अ वॉर्म वेलकम टू द न्यू आधार ॲप तुम्ही पाहू शकता. नवीन आधार ॲप्लिकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे असं सांगत आहे. सिंपली आपल्याला डिस्कवर की फीचर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर काही माहिती देण्यात आलेली आहे. ती माहिती आपल्याला नेक्स्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट करूयात. नेक्स्ट केल्याच्या नंतर युअर फॅमिलीज आधार ऑल इन वन प्लेस असं देण्यात आलेलं आहे. परत नेक्स्ट करूयात. तुम्ही पाहू शकता. परत नेक्स्ट करूयात. आता नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय खाली इंटर आधार नंबर जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यू विल नीड म्हणजेच तुमच्याकडे आधार नंबर आणि व्हर्च्युअल आयडी असेल तरी तुम्ही इथे तुमच्या फेस ऑथेंटिकेशनने तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर सिंपली आता तुमचं चेहरा दाखवून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. मी आधार क्रमांक टाकून घेतोय. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली तुम्ही पाहू शकता कंटिन्यूचं ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन अँड प्रायव्हसी पॉलिसीज जे बॉक्स देण्यात आलेला आहे त्या बॉक्सवरती टिक मार्क करायचं आहे. तर मी टिक मार्क करून घेतोय. तुम्ही पाहू शकता टिक मार्क केल्याच्या नंतर इथे प्रोसीडचं ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. सिंपली प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर वे यू कॅन रजिस्टर्ड म्हणजेच तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असेल तरी सुद्धा करू शकता आणि दुसऱ्या नंबरने सुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड फेस दाखवून डाउनलोड करू शकता. हे दोन ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकताय. म्हणजे काय, तर तुमच्याकडे जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तरी सुद्धा तुम्ही दुसरा कुठलाही नंबर यूज करून तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करू शकता. तर सिंपली आता आपल्याला काय करायचं इथे खाली पाहू शकता आय एम अंडर 18 अँड मे आधार इज लिंक्ड टू माय पॅरेंट गार्डियन हेड ऑफ फॅमिली फॉर फेस ऑथेंटिकेशन. इथे जे ऑप्शन देण्यात आलेले सिंपली या बॉक्सवरती टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता आर यू शो यू आर अंडर 18 असं पॉपअप ओपन होईल. सिंपली इथे येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता सिलेक्ट सिम मध्ये 2 सिम कार्ड दाखवत आहे. या दोन्हीपैकी कुठलंही सिम कार्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तेही करू शकता. तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल तरी सुद्धा तुम्ही या दोन्हीपैकी कुठलंही सिम कार्ड एखादं सिलेक्ट करायचं आहे. तर मी एक सिम कार्ड सिलेक्ट करतोय. सिम कार्ड सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे एक परत पॉपअप ओपन होईल. डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ धिस सिम. तर सिंपली येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सेटिंग अप प्लेस वेट सेंडिंग व्हेरिफिकेशन SMS म्हणजेच तुम्ही जो सिम कार्ड सिलेक्ट केलेला आहे तो सिम कार्ड फक्त चालू असणं गरजेचं आहे. म्हणजे इनकमिंग कॉल आउटगोईंग कॉल येणं जाणं असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला ही प्रोसेस व्हेरीफाय केली जाईल. SMS सेंड सक्सेसफुली होईल. ऑटोमॅटिकली ते व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर खाली पाहू शकता व्हेरीफाईंग मोबाईल नंबर. इथे पाहू शकताय सेंडिंग व्हेरिफिकेशन व्हेरीफाय सक्सेसफुली झालेलं आहे. व्हेरीफाय मोबाईल नंबर सुद्धा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेलं आहे. आता सिंपली कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस दिसेल. गेट रेडी टू फेस ऑथेंटिकेशन प्लीज रीड इंस्ट्रक्शन केअरफुली. म्हणजेच तुम्ही जर फेस ऑथेंटिकेशन करत असताना तुमच्या चेहऱ्यावरती गॉगल नसायला पाहिजे आणि तुम्ही फेस ऑथेंटिकेशन करत असताना तुमचे डोळे उघडझाप करणं गरजेचं आहे. तर मी सर्वात पहिले फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करून मी फेस ऑथेंटिकेशन करून घेतोय. तुम्ही इथे पाहू शकता कॅमेरा समोर यायचा आहे आणि डोळे उघडझाप करायचा आहे. उघडझाप केल्याच्या नंतर तुमचा चेहरा हा डिटेक्ट केला जाईल आणि डिटेक्ट केल्याच्या नंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली होईल. सिंपली आता फेस ऑथेंटिकेशन
सक्सेसफुली झाल्यावर आधार रेडी फेचिंग डिटेल प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. एंटर युअर न्यू डिजिट पिन. आता इथे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. हा पासवर्ड का क्रिएट करायचा आहे? कारण तुम्ही आज आधार कार्ड डाउनलोड केला, परत तुम्हाला पुढच्या आठवड्यात जर आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल, तर तुम्हाला ही सर्व प्रोसेस करायची गरज नाहीये. आत्तापर्यंत आपण जी प्रोसेस केलेली आहे, ती प्रोसेस परत करायची गरज नाहीये. डायरेक्टली तुम्ही हा पिन टाकून डाउनलोड करू शकता. तर सिंपली मी एखादा पिन जनरेट करतोय. तुम्ही पाहू शकता पिन जनरेट केल्याच्या नंतर सिंपली इथे आपल्याला काही ऑप्शन अवेलेबल होत आहे. तिथे सिंपली नेक्स्ट करायचं आहे. तर जिथं असं प्रकारे दाखवलं जाईल तिथं तुम्हाला नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट करून घ्यायचं व नेक्स्ट झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता सिंपली आपल्याला तुम्ही इथे पाहू शकताय तुमचं नाव, तुमचा फोटो इथे दाखवला जाईल आणि त्याच्या खाली जे स्कॅनर आहे, या स्कॅनरमध्ये स्कॅन केल्याच्या नंतर तुमचा आधार नंबर, तुमचं नाव, तुमचा फोटो, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा ॲड्रेस ही संपूर्ण डिटेल या स्कॅनरमध्ये लपलेली आहे. तुम्ही स्कॅन करून ते पाहू शकता. आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करण्यासाठी सिंपली शेअर आयडीचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, खाली तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शेअर आयडी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असे 3 ऑप्शन अवेलेबल होतील, ज्यामध्ये सिलेक्टिव्ह शेअर, कंप्लीट शेअर आणि डाउनलोड आधार तुम्ही ते पाहू शकताय. 3 नंबरचं जे ऑप्शन आहे डाउनलोड आधार, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर पी-डी-एफ पासवर्ड इन्फो म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड केल्याच्या नंतर तिथे एक पासवर्ड मागितला जातो. तो पासवर्ड काय आहे हे तुम्हाला इथे डीपमध्ये सांगण्यात आलेलं आहे. एक्झाम्पलसाठी पाहू शकता तुम्ही लता कुमारी एक जर नाव असन आणि त्याची डेट ऑफ इयर 1988 असेल तर त्याचं पासवर्ड काय होईल? लता 1988 असं एक्झाम्पलसाठी देण्यात आले. सिंपली एंटर करायचं आहे. तुमचं आधार कार्ड ओपन होणार आहे. हा पासवर्ड म्हणून तुम्ही यूज केल्याच्या नंतर. सिंपली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्याच्या नंतर अशा प्रकारचं प्रोसेस होईल. तुम्ही इथे पाहू शकताय. प्लीज एंटर फाइल पासवर्ड असं मागितलं जाईल. यामध्ये तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटल टाकायचं आहे आणि तुमचं बर्थ ऑफ इयर हे टाकून घ्यायचं आहे. मी टाकून घेतोय. त्याच्यानंतर सिंपली तुम्ही इथे पाहू शकता कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेलं असणार आहे. तुमच्या आधार कार्डशी जर कोणताही मोबाईल नंबर लिंक नसेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करून घेऊ शकताय. मी थोडंसं झूम करतोय. तुम्ही इथे पाहू शकताय तुमचं आधार कार्ड हे अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसणार आहे. तर मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आधार कार्डमध्ये नाव कसं चेंज करायचं, डेट ऑफ बर्थ कसं चेंज करायचं, त्यासोबतच आधारला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा, हे अपडेट सुद्धा लवकरच रोल आउट केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे अपडेट कसं करायचं हे माहिती करून घ्यायचं असेल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.